नमस्कार. दैनिक तरुण भारत संवादच्या महापालिका निवडणूक महाचर्चा या भागामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. काल उमेदवारी दाखल करण्याचा शेवटचा दिवस होता आणि अपेक्षेप्रमाणे गोंधळ झालाच आणि तोही गोंधळ भारतीय जनता पार्टीच्या एबी फॉर्म वाटपामध्ये झाला. त्याशिवाय इच्छुक उमेदवारांच्या पोलांड उड्या सुद्धा सगळ्या सोलापूरकरांना या निमित्तानं पाहायला मिळाल्या. कालपर्यंत एका पक्षात असलेले उमेदवारीसाठी लगेच तातडीने त्याच क्षणी निवडणूक करण्यातून दुसऱ्या पक्षात जाऊन उमेदवारी भरण्याचं आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे. एकूणच काल आणि आज आज म्हणजे आज छाननीचा दिवस होता आणि एकूणच काय घडलं या संदर्भात आज आपण चर्चा करू. तर छाननीमध्ये आज नेमकं काय घडलं? आज महापालिका निवडणुकांच्या अर्ज भरले गेले या संदर्भात छाननीची प्रक्रिया सकाळपासून सुरू झाली. या प्रक्रियेची दिवसाची सुरुवातच मुळात त्या दिवसाची सुरुवातच ही वादानं झाली. कालच्या प्रमाणे आजही शिंदे सेनेचे जे जिल्हा प्रमुख आहेत अमोल शिंदे यांचा आणि पोलिसांचा सकाळी सकाळी वाद झाला. त्यांचं असं म्हणणं होतं की त्यांच्या वकिलांनाही आत सोडावं. त्यांचा अर्ज संदर्भात काही तांत्रिक त्रुटी जर असतील ते वकील आमची बाजू मांडू शकतील किंवा आमच्या उमेदवारांचे जर अर्ज काही नाकारले गेले तर आम्ही आमचे वकील ती आमची बाजू मांडतील अधिकाऱ्यांपुढे. त्यासाठी आमच्या वकिलांना तिथं आत सोडणं गरजेचं आहे. यासाठी त्यांची सकाळी सकाळीच पोलिसांबरोबर वादावादी झाली. नंतर प्रवेश मिळाला. सुरुवात ही अशी झाली. त्यानंतर पूर्ण राजकोट परिसरामध्ये आज उमेदवारांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली. त्यांना प्रचंड मोठ्या प्रमाणात धाकधूक दिसत होती चेहऱ्यावर. त्यांच्याही चेहऱ्यावर होती, त्यांच्या समर्थकांच्या चेहऱ्यावरही होती. त्याचं कारण असं आहे की प्रत्येकाला ही भीती होती की आपला अर्ज बाद झाला तर काय करायचं. या चिंतेमुळे या चिंतेची रेषा त्यांच्या आणि त्यांच्या समर्थकांच्या चेहऱ्यावर दिसत होती. त्यांचे अर्ज काही जणांचे मंजूर झाले तर त्यांचे समर्थक आणि ते उमेदवार यांच्या चेहऱ्यावर तो आनंदही दिसून येत होता. अशा पद्धतीने आज मोठ्या प्रमाणात 2 दिवस किंवा ज्या पद्धतीने फॉर्म भरण्यासाठी मोठ्या प्रमाणात तिथं गर्दी झाली होती तर आज छाननी प्रक्रिया असल्यामुळे आज सुद्धा उमेदवारांच्या चेहऱ्यावर असे वेगवेगळे भाव त्यांच्या आणि त्यांच्या समर्थकांच्या चेहऱ्यावर पाहावयास मिळाले. छाननीची प्रक्रिया ही तांत्रिकदृष्ट्या क्लिष्ट प्रक्रिया असते आणि कायदेशीर आणि तांत्रिक मुद्दे खूप सूक्ष्मपणे बघावे लागतात. त्यामुळे अधिकारी पूर्ण काळजी घेऊन ते अर्ज बघत होते. त्यामुळे त्या प्रक्रियेला भरपूर वेळ लागत होता. पण ज्यांचे अर्ज मंजूर झाले ते आनंदित झाले. पण काही जणांचे अर्ज बाद झाले. आता त्यात एक इरफान शेख आहेत. त्यांनी महिला आरक्षणाच्या असलेल्या ठिकाणी फॉर्म भरला त्यामुळे त्यांचा अर्ज नाकारला गेला. त्याच्यानंतर नागेश कांबळे होते त्यांनी स्वाक्षरीच केली नाही अर्जावर. अशा पद्धतीने म्हणजे विवेक घाटमालांचा अर्ज त्यांचा जातीचा दाखला नसल्यामुळे त्यांचा अर्ज बाद करण्यात गेला. अशा पद्धतीने म्हणजे जे बऱ्यापैकी जे चर्चेत असलेले चेहरे होते त्यांचे अर्जही बाद झाले. अशी परिस्थिती झाली. एकूणच म्हणजे ज्यांचे अर्ज मंजूर झाले एक तर कालपर्यंत तिकिटासाठी त्यांच्यावर धडपड होतं आणि आज अर्ज मंजूर झाले नाही ह्याच्यासाठी धडपड होतं आणि अर्ज मंजूर झाल्यानंतर गंगेत घोडणार असं म्हणत त्या आनंदाने आपलं सुटले गेले आणि आता जय जयकार करतच तिथून बाहेर पडल्याचे चित्र समर्थकांनी गुलाल उधळला आणि निवडणूक लढवणार म्हणजे तिकीट पण त्यांचं फाईल झालं, अर्जही मंजूर झाला आणि त्यामुळे त्याला प्रचंड आनंद काही लोकांच्या चेहऱ्यावर दिसत होता. ऍक्च्युअली जसं एकूण छाननीची प्रक्रिया झाली तशी आता ज्यांनी याद्या म्हणजे आता भाजपची यादी अजूनपर्यंत डिक्लेअर झाली नाही, जाहीर केली नाही भाजपने, तसं काँग्रेसने केली आणि कोणी याद्या प्रसिद्ध केल्या. ठाकरे सेनेने केली. ठाकरे सेनेने 23 उमेदवाराची यादी जाहीर केली आहे आणि काँग्रेसने 49 उमेदवाराची जाहीर केली आहे. काँग्रेसमध्ये शहराध्यक्ष चेतन नरोटे आणि सीताराम चाकोते आणि दत्तू बनपट्टे यासारख्या मातबर नेत्यांनी उमेदवारी दिलेली आहे आणि उबाटाकडून
तेवीस उमेदवाराची यादी फायनल झाली. माकपचं पण यादी फायनल झाले. बाकीचे मग शिंदे सेना आणि राष्ट्रवादीची मात्र अजून फायनल झाली. म्हणजे भाजप सारखंच आहे त्यांचं. अगदी साहेब, ह्या घडामोडी पाहता मला काय ठाकरे सेने कालपासून जे घडामोडी बघितल्या तर यात एक नमूद करण्यासाठी गोष्ट सारखं समोर येते. ठाकरे सेनेला गळती मोठ्या प्रमाणात लागलेली आहे. नेमकं काय वस्तुस्थिती आहे? ते ठाकरे सेनेच्या म्हणजे उमेदवारी डिक्लेअर झालेली असताना त्यांच्या यादीमध्ये नाव असताना अनेकांनी काल पक्ष सोडून इतर पक्षात जाऊन उमेदवारी घेतली. त्याचं मुख्य व प्रमुख उदाहरण म्हणजे गणेश मानकर यांना, हे तर जिल्हा प्रमुख आहेत भाजपचे. त्याचबरोबर संतोष पाटील जिल्हा प्रमुख आहेत, त्यांनी राजीनामा दिला. गणेश मानकर त्यांच्यासह त्यांचे बंधू दत्तात्रय मानकर व इतर लोकांनी पक्षाचे राजीनामे दिले. त्याशिवाय पुरुषोत्तम बर्डे जे संपर्क प्रमुख आहेत, त्यांच्या सुनेनी भाजपकडून उमेदवारी घेतली. उत्तम प्रकाश खंदरे आणि शिवशरणा पाटील हे तर यांनी, अमर पाटील यांनी तर पूर्वीच उबाटा सोडलाय. त्यामुळं आता सध्या उबाटाची परिस्थिती प्रचंड बिकट अशी झाली आणि सगळ्यात जास्त नुकसान या निवडणुकीच्या काळात जर पाहिलं आपण तर उबाटाचं झालं असं दिसून येते. त्यांना एकतर खात्री नाही की आपल्याला तिकीट मिळून सुद्धा आपण त्या पक्षाच्या तिकिटावर निवडून येत नाही, अशी त्यांना एकंदरीत खात्री पडली असंच म्हणावं लागेल. आणि ते शिंदे सेनेतून काही बालाजी चौगुले जे उबाटाचे उपजिल्हा प्रमुख होते, त्यांनी सुद्धा आपल्या पत्नीसाठी किंवा आईसाठी उमेदवारी भाजपकडून मागितली आणि त्याला मिळाली सुद्धा. पण अशा पद्धतीने जर उबाटाची सर्वच प्रकारे एकूणच प्रचंड या निवडणुकीत नुकसान झालं असं दिसतंय. आणखीन एक चर्चा सातत्याने शहरात होते कालपासून, ती म्हणजे 3 नंतर भाजपनं बिग फॉर्म दिले. तर काय वस्तुस्थिती नेमकं काय? आजपर्यंत अजून क्लिअर होत नाही. काय वस्तुस्थिती आहे? भाजपनी काय वाटतं? म्हणजे भाजपचं काय झालं, त्यांच्या उमेदवारांना ताटकळत ठेवलं. एकतर अनेक त्यांचे उमेदवारांना तिकीट मिळेल का नाही याची खात्री नव्हती. शेवटच्या क्षणी बंडखोरी कमी करावी या उद्देशाने त्यांनी शेवटच्या क्षणी उमेदवारी म्हणजे एबी फॉर्म मध्ये यायचं असं त्यांचं नियोजन होतं. बरोबर 2:40ला आमदार सचिन कल्याण शेट्टी, शहराध्यक्ष रोहिणीताई तळवळकर त्यांच्यासोबत होते नरेंद्र काळे आणि पालकमंत्र्यांचे पीए. या चौघांची एंट्री नागपूर प्रशासनाच्या मैदानात झाली. 3:40 नंतर ते त्यांनी त्यांचे एबी फॉर्म 2:40 ते 3 पर्यंत दिले आणि नेमकं त्या आमच्या निवडणूक कार्यालयात जाताना तिथं बरोबर दरवाज्यात जाताना अमोल शिंदेनी त्यांना अडवलं आणि तिथं गोंधळ सुरू झाला. तो गोंधळ इतका की राज्यभर गाळावा, इतका गोंधळ सोलापुरात आपण सगळ्यांनी पाहिला. मुळातच भाजपने जर यादी द्यायची होती तर अजून एक अर्धा तास लवकर द्यायला अडचण काय होती भाजपला. आणि मग सत्तेचा गैरवापर करता असा एक प्रचार भाजपच्या विरोधात सुरू झाला. मुळात भाजपमध्ये आता ज्यांना तिकीट मिळाले त्यांना सुद्धा अजून नक्की माहित नाही, त्यांना सुद्धा आज कळलं की आपल्याला तिकीट जाहीर झालंय. अशी परिस्थिती भाजपमधल्या अनेक लोकांची आहे. काही लोकांना त्यांनी फोन करून सांगितलं तुम्ही अर्ज भरा आदल्या दिवशी रात्री, काही लोकांना काल दुपारी सांगितलं तुम्ही अर्ज भरा. परंतु यामध्ये अनेकांना असं वाटत होतं की आपल्याला पण तिकीट, आपलं पण नाव यादीत येईल. अजूनपर्यंत आत्ताच्या क्षणापर्यंत भाजपने आपली अधिकृत उमेदवारांची यादी प्रसिद्ध केली नाही. त्यामुळे अनेक भाजपचे कार्यकर्ते संभ्रमात आहेत आणि अक्षरशः पोलिसांना भाजपची यादी घेऊन येणार आहेत असं समजल्यानंतर पोलिसांनी बंदोबस्त वाढवल्याचं पण एक चित्र नागपूर प्रशासनाच्या मैदानात दिसून आलं. या सगळ्याचा फटका निश्चितपणे भाजपला या निवडणुकीत बसेल अशी शंका व्यक्त करण्यात येते. याशिवाय भाजपच्या निष्ठावंतांना डावललं ही एक चर्चा सध्या शहरामध्ये प्रचंड प्रमाणात सुरू आहे. आणि या उमेदवारी यादीवर कोठे आणि कल्याण शेट्टी आणि पालकमंत्री यांचं वर्चस्व आहे अशी चर्चा सध्या सोलापुरात सुरू आहे. निष्ठावंतांना डावललं, यांचीच माणसं, यांचीच जे कार्यकर्ते आहेत त्यांना दिलं, जुन्या निष्ठावंतांना दिलं नाही अशी एक ओरड आणि सुरू आहे. आणि त्याला या सगळ्या चर्चेला खतपाणी घालायचं साहजिकच विरोधी पक्ष करत आहेत. आणि ही चर्चा थांबवायचं भाजपच्या हातात अजूनपर्यंत तरी भाजपला ही चर्चा थांबवण्यात यश आलं नाही असं म्हणावं लागेल. आज एक महत्वाची गोष्ट यालाच आज काय झालं की शिवसेना जे शिंदे सेनेचे जिल्हा प्रमुख आहेत
अमोल शिंदे आणि काँग्रेसचे जे आहेत शहराध्यक्ष शेखर नरोटे, हे महाविकास आघाडीचे सगळे नेते एकवटले आणि त्यांनी आयुक्तांना आज निवेदन दिलं की भारतीय जनता पक्षाने जे त्यांना जे फॉर्म द्यायला उशीर झाला, तर त्या संदर्भात त्यांनी न्यायालयात जाण्याचा इशारा दिला आणि निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून त्यांनी आयुक्तांना या संदर्भात एक निवेदन दिलेलं आहे आणि त्यांनी सांगितलेलं आहे की या संदर्भात आम्ही न्यायालयात जाऊ असंही त्यांनी सांगितल्यामुळे हा विषय आता कशा पद्धतीने वळण घेतो ते आपल्याला पुढे बघू. त्याचबरोबर आता याच विषयाला अनुसरून ते माने म्हणून तिथं कर्मचारी ते निवडणूक कार्यालयामध्ये काल त्यांच्याकडे खिडकीतून अर्ज दिला, ते फॉर्म दिले, अशी एक चर्चा सुरू होती आणि त्यानुसार मानेंनी तक्रार केली की अशी खिडकीतून अर्ज दिले म्हणून आणि त्याचं एक पत्र पण आज व्हायरल झालंय. निवडणूक उपजिल्हाधिकारी अंजली मरोळ यांच्या सहीने ते पत्र आहे की असं काही झालेलं नाही आणि त्यांचं ते खासगी फाईल होती कुठली तरी, ती फाईल खिडकीतून दिली. आम्ही सीसीटीव्हीतनं तपासलं तर सीसीटीव्हीतनं फॉर्म देताना असं दिसून येत नाही. त्या फाईलमध्ये काय आहे, फॉर्म आहे का काय आहे हे आम्हाला दिसून येत नाही, त्यामुळे तुमचा अर्ज निकाली करण्यात येत आहे, अशा प्रकारचं अंजली मरोळ यांनी एक पत्र दिलंय. एकूणच या विषयावर अजून उद्यापासून राजकारण जास्त रंगणार आहे. तर आपण उद्याच्याला छाननीतून अर्ज किती बाद झाले आणि नेमकं निवडणुकीच्या रिंगणात किती जण राहिले हे आपण उद्याच्या भागात पाहू. तोपर्यंत